नमस्कार महाराष्ट्रातील माझे इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो जो की 3 गुणांसाठी असतो, तो म्हणजे उतारे. तर या प्रथम भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपण जर पाहिलं तर हे उतारे कसे सोडवायचे, तर लक्षात घ्या अशा पद्धतीचे उतारे तुम्हाला छोटे छोटे उतारे असतात आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे हे उतारे असतात. त्यामुळे व्यवस्थितपणे उतारा वाचायचा. जसं की आता तुमच्यासमोर मी काही मिनिटांमध्ये आपण 3 उतार्यांचा अभ्यास करणार आहोत. 3ही उतारे व्यवस्थितपणे सोडून घेणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती आपण फ्री लाईव्ह क्लास चालू केलेले आहेत. या चॅनलवरती त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते लाईव्ह रोज सकाळी 5:15 वाजता लाईव्ह असेल. सगळ्यांनी जॉईन करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी उतारा पहा. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात कारण हा सण विजयाशी निगडीत आहे. रामाने दसऱ्याच्या दिवशीच रावणाचा वध केला आणि विजय प्राप्त केला असेही मानले जाते. दसरा हा पवित्र दिवस मानला जात असल्याने बऱ्याचशा नवीन गोष्टींची सुरुवात याच दिवशी केली जाते. या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देऊन लोक आपला आनंद व्यक्त करतात. अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील दशमीला हा सण साजरा केला जातो. असं व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं लक्षपूर्वक वाचायचं. आणि पहिलाच प्रश्न विचारला आहे पहा, दसरा हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये साजरा करतात. आता वरती आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे की आपण जर पाहिलं तर हा दसरा कोणत्या महिन्यामध्ये, मग खाली शेवटची दुसरी लाईन पहा. शेवटून दुसरी लाईनमध्ये अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील दशमीला हा सण साजरा केला जातो. मग आता कोणता महिना, पहिल्याचं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे, अश्विन. आता पुढचा प्रश्न पहा, 2 नंबरचा प्रश्न दिला आहे तुम्हाला. दसऱ्याला दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते, म्हणजे दुसरं एक नाव आहे दसऱ्याला. तर आता आपल्यासमोरच त्यांनी उत्तर दिलं आहे आपल्याला पहा. जसं की पहिलीच लाईन आणि पहिलंच वाक्य आहे, दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात. मग याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक आपण जर पाहिलं तर विजयादशमी. आता इथे सुद्धा तुम्हाला फसवलं आहे त्यांनी. 2 नंबरला विजयादशमी म्हटलं आहे आणि 4 नंबरला विजयादशमी म्हटलं आहे. पहा 2 नंबरचा प्रश्न. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही, म्हणजे उतार्यामध्ये शब्द आलेला नाही असं कोणतं आहे. निर्मळचा सुद्धा आपल्याला दिसतोय. सुवर्ण म्हटलं आहे त्यांनी, बरोबर ना. त्यानंतर हत्यासुद्धा म्हटलेलं आहे कारण की रावणाची हत्या केली, बरोबर, दहन केलं असं म्हटलं गेलं आहे वरती पहा. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं म्हणजे वध म्हटलं आहे, रावणाचा वध केला तर तो हत्या आपण त्याला असं म्हणतो. फक्त दुःख हा शब्द नाही आहे म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने हा उतार आहे. पुढचं सुद्धा असाच उत्तर आहे, वाचून घ्या हा उतारा व्यवस्थितपणे. आणि या 3ही प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी नक्की करा. हा उतारा वाचून घ्या, खूप सोपा आहे. त्यानंतर अजून एक उतारा समोर आहे आपल्या, हा सुद्धा उतारा समोर आहे, हा सुद्धा वाचून घ्या सर्वांनी. आणि 3 प्रश्न विचारले, 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ही उत्तरं द्या. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि रोज सकाळी 5:15ला लाईव्हला सगळ्यांनी जॉईन करा. खूप सोपा प्रश्न असतो, 3 गुण मिळवून देणारा हा प्रश्न असतो. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.